नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका रहस्याबद्दल सांगणार आहे ज्यांची माहिती प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी उपयोगी पडते. हे रहस्य म्हणजे गुप्तदान. वास्तुशास्त्रात गुप्तदानाला सर्वात जास्त उच्च स्थान दिलं गेलं आहे. कारण आपण जेव्हा कोणाच्या माणसाला, समाजाला किंवा मंदिराला काहीतरी देतो तेव्हा ते पुण्य अनेक पटीने वाढून आपल्या आयुष्यातून नकारात्मकता कमी करतं, निगेटिव्ह एनर्जी कमी करतं. त्यातही मंदिरामध्ये 3 विशिष्ट वस्तू दान करायच्या सांगितलेल्या आहे आणि त्या केल्यास तर आपल्याला काही चांगले इफेक्ट, चांगले जे परिणाम असतात ते दिसून येतात. 1. नशीब बदलतं. 2. अडथळे दूर होतात. 3. पैशाचा प्रवाह वाढतो. 4. मनात शांती निर्माण होते आणि 5. घरात समृद्धी येते. आज आपण या 3 वस्तूंच्या महत्वाबद्दल, त्यांच्या जे ऊर्जेवर पडणारा प्रभाव, दान करण्याची योग्य पद्धत आणि यामुळे होणारा लाभ हे सर्व सविस्तर जाणून घेणार आहोत. आपण एक छोटी गोष्ट ऐकूया आणि या गोष्टीतून पाहूया. रामदास नावाचा एक तरुण सतत संघर्ष करत होता. जे काही करत होता ते फसत होतं. नोकरी टिकत नव्हती, व्यवसाय तोट्यात होता, घरात पैशाची कमतरता होती. एके दिवशी एक वृद्ध संत त्याला म्हणाले, बाळा, तुझ्या आयुष्यात गुप्तदानाची कमी आहे. देवाला न कळता, समाजाला न कळता काहीतरी दे आणि परिणाम बघ. रामदासने 3 वस्तू गुप्तपणे मंदिरात दान केल्या आणि पुढच्या 2 महिन्यात त्याच्या आयुष्यातील बदल चकित करणारे होते. त्याला उत्तम नोकरी मिळाली, कुटुंबातील भांडण थांबली आणि आर्थिक स्थिती सुधारायला लागली. ही कथा ऐकली की एक मनात प्रश्न तयार होतो, असं काय आहे या गुप्तदानात? या प्रश्नाचं उत्तर आम्ही पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत. गुप्तदान म्हणजे काय? गुप्तदान म्हणजे तुम्ही जे दान करता ते इतर कोणालाही कळता कामा नये. दानाची प्रसिद्धी करायची नाही, फोटो घ्यायचा नाही, नाव देखील द्यायचे नाही किंवा कोणापुढे श्रेय आपण मिळवायचे नाही. फक्त मनापासून शांतपणे, नम्रतेने दान करणं म्हणजे गुप्तदान. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपण असं दान करतो, आपल्या कर्माची शुद्धी होते, पित्याचे दोष म्हणजे पितृदोष कमी होतात, शनी संबंधित अडचणी कमी होतात, मानसिक तणाव कमी होतो. गुप्तदानाची शक्ती ही ऊर्जा वर आधारित आहे. आपण जे देतो ते विश्व अनेक पटीने आपल्याला परत करत असतं. म्हणून गुप्तदान तुम्ही कोणत्या पद्धतीने करतात याच्यावर तुम्हाला मिळणारी ऊर्जा ही अवलंबून असते. आता पहिली वस्तू बघूया आपण. पहिली वस्तू आहे काडेपेटीचं दान म्हणजे माचीस पेटी. ही सर्वात महत्वाची वस्तू. काडेपेटीचं दान का करावं? काडेपेटी म्हणजे अग्नी निर्माण करणारी वस्तू. अग्नी बरोबर म्हणजे काय? ऊर्जा. ऊर्जा म्हणजे काय? प्रकाश. आणि प्रकाश म्हणजे काय? सकारात्मकता. वास्तुशास्त्रानुसार मंगळ ग्रह अग्नीचा प्रतीक आहे. मंगळ कमकुवत असेल तर राग वाढतो, कामात अडथळे येतात, न्यायालयीन प्रश्न वाढतात, आरोग्य समस्या निर्माण होते, अपघाताचे योग निर्माण होतात. हनुमान मंदिरात काडीपेटी दान केल्यास मंगळ ग्रह मजबूत होतो, आत्मविश्वास वाढतो, भीती कमी होते, करिअरमध्ये अडथळे कमी होतात आणि घरातील वाद कमी होतात. कधी दान करायचं? शुभ दिवस आहे मंगळवार किंवा शनिवार. वेळ सकाळी सूर्य उगवल्यानंतर. आता हे दान कसे करायचे? हातात काडीपेटी घेऊन हनुमानजीच्या समोर 2 मिनिटं मनात प्रार्थना करा. म्हणजे माझ्या आयुष्यातील अंधार दूर कर,
प्रकाश दे आणि शांतपणे मंदिरात ठेवून या, म्हणजे कोणालाही न सांगता ती वस्तू तिथे ठेवून द्या. आता दुसरी वस्तू आहे बसण्याचं आसन. आता बसण्याचं आसन म्हणजे काय? म्हणजेच स्थैर्य. घरात किंवा आयुष्यात जर स्थिरता नसेल, लोकांच्या विचारामध्ये चंचलता असते, निर्णय चुकीचे होतात, प्रगती थांबते आणि वास्तुशास्त्रानुसार आसन दान केलं की आयुष्यात स्थैर्य येतं. कोणाला फायदा होतो? नोकरी टिकत नाही, व्यवसाय वारंवार बंद पडतो, मन स्थिर राहत नाही, ध्यान करण्यास त्रास होतो, उद्दिष्टात लक्ष केंद्रित होत नाही. कसे दान करायचे? लाल, पिवळे किंवा भगवे कपडे आसन घेणे उत्तम. मंदिरातील पुजारी किंवा स्वच्छता करणाऱ्या व्यक्तीस गुप्तपणे द्या किंवा मंदिरात शांतपणे ठेवा. यामुळे घरातील ऊर्जा ही स्थिर होते. आता तिसरी वस्तू आहे जल अर्पण करण्याचा तांब्या. जलाला संस्कृतमध्ये अप म्हणतात, ज्याचा अर्थ शांती, थंडावा, समृद्धी. तांब्या म्हणजे ऊर्जेचा वाढ करणारा शुद्ध पवित्र धातू. तांब्या दान केल्याने काय फायदे होते? घरातील कलह कमी होतो, धनप्रवाह वाढतो, अडकलेले काम पूर्ण होतात, मानसिक शांती मिळते, मुलांच्या अभ्यासात सुधारणा होते आणि घरातील नात्यामध्ये प्रेम वाढते. तर कधी दान करायचे? शुक्रवार यासाठी सर्वात उत्तम असा दिवस मानला जातो. सकाळी 6 ते 9 ही योग्य वेळ असते. का पवित्र? तांब पाणी शुद्ध करते. शिवपूजेत सूर्योदयापासून आणि गंगाजल वाहण्यात याचा वापर होतो. आता गुप्तदान कधीच का सांगू नये? त्याचं गुप्त सामर्थ्य आहे. ज्याला आपण सांगतो त्या क्षणी त्या दानाचं पुण्य हे विभाजित होतं. गुप्तदान म्हणजे स्वतःला न कळता केलेली सेवा. ते फक्त देव जाणतो आणि भक्त जाणतो. विश्व हे पाहतं आणि परत करतं. पितृदोष आणि गुप्तदान यांचा काय संबंध आहे त्यात आपण पाहूया. जर का घरात सतत अडथळे, सतत आरोग्य खराब होणे, पैसा टिकत नाही, घरात रात्री विचित्र व बेचैनी वाटणे, स्वप्नात पूर्वज दिसत असतील, ते सुद्धा पितृदोष मानला जातो. तर पितृदोष शक्यता काय? गुप्तदानामुळे पूर्वजांना शांती मिळते, कारण दान हे त्यांच्या नावाने केलेले सर्वात मोठं पुण्य. कोणत्या व्यक्तींनी नक्की गुप्तदान करावे? ज्यांना शनी दोष आहे, ज्यांना मंगळ दोष, वारंवार अडचणी येतात, कोर्ट केस कचऱ्या, कर्ज फेडता येत नाही, नोकरी जात असेल, घरात तणाव असेल, या लोकांनी गुप्तदान करावे. त्याचा नक्कीच चांगला परिणाम दिसून येतो. याच्यासाठी हे उपाय विशेष प्रभावी ठरतात. हे उपाय करताना कोणती सावधगिरी बाळगावी? मन शांत असावं, दान मनापासून करावं, कोणालाही सांगू नये, फोटो व्हिडिओ काढू नये, दान घेताना कोणालाही दुखावू नये किंवा राग किंवा लोभ भाव मनामध्ये नसावा. मित्रांनो, वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले हे 3 गुप्तदानाचे उपाय साधे आहे, पण त्यांच्यात अपार अशी शक्ती आहे. काळीपेटी हे प्रकाश देते, आसन हे स्थैर्य देते आणि तांब्या हे समृद्धी देतो. जर तुम्ही हे 3 उपाय श्रद्धेने आणि शांततेने केले तर विश्व तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल परत देईल. अशा आणखी वास्तुशास्त्रीय माहिती, उपाय आणि जीवन सुधारण्यासाठीचे गुरुमंत्र जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद.